नमस्कार. बऱ्याच लोकांना आता सीएससी ला पेमेंट करताना युजर इज नॉट ऍक्टिव्हचा एरर येतोय. तुमचा आयडी केवायसी नसल्यामुळं तो आयडी जो आहे तो टेम्पररी ब्लॉक झालेला आहे. तर तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचा आयडी अनब्लॉक होईल आणि परत पूर्ववत चालू होऊन जाईल. तर त्याची प्रोसेस बघूया की तुम्ही केवायसी कशी करू शकता. तुम्हाला register.csc.gov.in ला यायचंय. त्याच्यानंतर इथं माय अकाउंटला यायचंय. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो सीएससी आयडी बंद पडलेला आहे तो टाकायचा आहे. फिंगरप्रिंट ऑप्शन घ्या. त्याच्यासाठी MFS 110चं जे डिव्हाइस आहे ते चालेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पण तुमच्याकडे अटॅच डिव्हाइस असेल तर तेही चालू शकतं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि फिंगरप्रिंट जे आहे ते फिंगरप्रिंट तुम्हाला स्कॅन करायचं. तर इथं मी चेकबॉक्सला क्लिक करतो, फिंगरप्रिंट स्कॅन करतो. फिंगरप्रिंट स्कॅन केल्यानंतर इथं तुम्हाला केवायसी अपडेटचा ऑप्शन येईल. इथं केवायसी अपडेट करायचंय आणि इथं केवायसी अपडेटला यायचंय. केवायसी अपडेटला आल्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंट पैकी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, ओटी, जॉब कार्ड कुठलंही एक डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचंय. इथं मी आधार ऑप्शन घेतला, ते डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आणि अपडेट केलं. अपडेट केल्यावर ही तुमची केवायसी क्यूसी चेकला जाते आणि क्यूसी चेक झाल्यानंतर तुमचा आयडी जो आहे तो पूर्ववत चालू होईल. धन्यवाद. हे बघा, केवायसी अपडेट सक्सेसफुली मेसेज आला. आता हे वेटिंग